सब्जेक्ट कुठे आपली ओके. सो आपलं कंपनी कोड रेडी आहे, प्लांट वगैरे रेडी आहे, स्ट्रक्चर रेडी आहे, आपल्याकडे वेंडर सुद्धा आहे. तर एकदा आपण फक्त या डिटेल्स लिहून घेऊ. कंपनी कोड होता आपल्याकडे 2025. प्लांट आहे आपल्याजवळ आय थिंक P001. देन स्टोरेज लोकेशन आहे आपल्याजवळ SL01. त्यानंतर परचेसिंग ऑर्ग आहे 2025. परचेसिंग ग्रुप आपण कुठलाही एक घेऊ शकतो. परचेसिंग ग्रुपला काही प्रॉब्लेम नाही, कुठलाही घेता येईल. त्यानंतर मटेरियल आपण बनवलं होतं. मटेरियल आठवत आहे काय बनवलं होतं आपण? 42 आय थिंक 42. देन वेंडर आपण काल बनवला, सप्लायर बनवला VN001. ठीक आहे. या 5-6 गोष्टी यूज करून आपण आता आपला PO बनवून बघू. कारण या सगळ्या गोष्टी आता आपण डिफाईन केल्यात, सिस्टमच्या नाही आहेत. या सगळ्या कस्टम आहेत, म्हणजे स्टँडर्ड आहेत, पण आपण आपल्या हिशोबाने बनवल्या आहेत. ठीक आहे. तर आता सगळ्यात अगोदर PO बनवायचा आहे तुला. तुझ्याकडे ट्रान्झॅक्शन कोड आहे ME21N. 21 मध्ये गेला, 22 मध्ये चेंज करता येतं. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. तर इथे सगळ्यात अगोदर बघायचं डॉक्युमेंट टाईप NB म्हणजे स्टँडर्ड. ठीक आहे. स्टँडर्ड PO आपण बनवतोय, त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन नाहीये. जो नॉर्मल PO आपण बनवतो तो PO आहे. इथे दुसरा पॅरामीटर आहे तुझ्याकडे सप्लायर. सप्लायर मध्ये आपण सप्लायर बनवला होता वेंडर VN001. हा टाकला, एंटर प्रेस करायचा, वेंडर येतो. मग तो म्हणतोय एंटर परचेसिंग ऑर्ग. तर हे कुठे तुझ्या ऑर्ग डेटामध्ये, हे हेडर आहे, हेडर मध्ये ऑर्ग डेटामध्ये परचेसिंग ऑर्ग होते आपली 2025. ती टाकली. परचेस ग्रुप आपण कुठलाही टाकू शकतो. परचेस ग्रुपला काही असाइनमेंटची गरज नाही. मी कुठलाही एखादा घेतो. ओके, ठीक आहे. हा घेतला. कंपनी कोड आहे आपली 2025, म्हणजे कोणत्या कंपनीमध्ये आपण बाय करतोय ती कंपनी कोड टाकली. ऑर्ग डेटा झाला तुझा. नंतर इथे आयटम आहेत, मल्टिपल आयटम असतील तर सिरीज तुझे 10, 20, 30 त्या हिशोबाने चालणार. तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचं मटेरियल. मटेरियल जर तुला माहिती नसेल तर इथे हा ऑप्शन आहे दुर्बीनचा. या दुर्बीनवरती क्लिक करायचं, तो इथून शोधू शकतो. आता इथे कसं शोधायचं, तर हे बरेचसे टॅब आहेत इथे. तर इथे मटेरियल डिस्क्रिप्शनच्या बेसिसवरती शोधू शकतो. इथे क्लिक केलं तर बरेचसे ऑप्शन भेटतात तुला. तर हा एक ऑप्शन आहे. सपोज तुझ्याकडे मटेरियल बाय मटेरियल टाईप, तू मटेरियल टाईप टाकला त्या हिशोबाने तुला मिळेल. इथं मटेरियल ग्रुप आहे, मटेरियल ग्रुपच्या बेसिसवरती तू मटेरियल शोधू शकतो. आता एखादा ऑप्शन आपण बघू की व्हॅल्युएशन एरिया किंवा प्लांटच्या बेसिसवरती आहे का. कारण आपल्याला शोधायचं आहे आपण जो प्लांट बनवला आहे P001 त्या प्लांट मध्ये कोणतं मटेरियल अवेलेबल आहे, तर ते बघायचं आहे. सपोज तर इथे आहे का काही मटेरियल नंबर, मटेरियल कॅटेगरी, क्लास, ग्रुप, प्रोडक्ट हायरार्की, टास्क लिस्ट, सप्लाय कॅरेक्टरिस्टिक्स, पार्ट नंबर इथे नाही आहे. पण इथे जर व्हॅल्युएशन नाही, मग एक काम करता येईल आपल्याला. एक टेबल आहे आपल्याकडे /OSS16. टेबल लेवलला जर बघायचं आहे मटेरियल, हा टेबल असतो. इथे आपण टेबल टाकायचा कुठला आहे, तर आपल्याला मटेरियल शोधायचं आहे प्लांट लेवलवरती, तर आपण टाकणार MARC टेबल. MARC आलं, त्याचं नाव आहे प्लांट डेटा फॉर मटेरियल. आपला प्लांट होता P001, बरोबर. इथे मॅक्झिमम एंट्रीज 500. आपल्याकडे तेवढं नसतील, आम्ही एक्झिक्यूट करता येईल. याला एक्झिक्यूट केलं तर ह्या P001 मध्ये मटेरियल कुठलं आहे 42. हा डिस्प्ले झाला इथे, हा घ्यायचा, इथे 42 टाकायचा, एंटर केलं. तसं एंटर करशील त्याचं शॉर्ट टेक्स्ट वगैरे, त्याचा मटेरियल ग्रुप तू मटेरियल मास्टर मध्ये काय असाइन केलाय, ऑर्डर युनिट काय असाइन केलंय, ते इथे ऑटोमॅटिकली होऊन जातं.
नंतरची गोष्ट आहे की तुला इथे टाकायचं आहे प्लांट. कोणत्या प्लांट मध्ये बाय करतो आपण? P001 मध्ये. हा तू टाकला, इथे आलाय तुझं डिस्क्रिप्शन प्लांट 1 फॉर डेमो. ठीक आहे. आता इथे तुला सपोज प्लांटचा कोड दिसायला पाहिजे. आपण काय कोड आहे आपला P001 होता, तर तो दिसायला पाहिजे. तर इथे जाशील पर्सनल सेटिंग्स मध्ये. इथे आहे तुला ऑप्शन डिस्प्ले कीज, तो ओके करायचा, सेव्ह करायचा याला. इथे तुला आता डिस्क्रिप्शनच्या ऐवजी दिसतंय P001. ठीक आहे. नंतर तुला टाकायची क्वांटिटी. हा जो मटेरियल आहे, मटेरियल 42, हा किती क्वांटिटी ऑर्डर करायची आहे. सपोज मी कन्सिडर करतो 100 क्वांटिटी ऑर्डर करायची. याला एंटर केलं. एंटर केल्यानंतर तू नेक्स्ट गोष्ट टाकशील नेट प्राइस. नेट प्राइस मी कन्सिडर करतो की हा 50 रुपयाला आहे. हा घेतला 50 रुपये. तू नेट प्राइस टाकली. नेट प्राइस इथे अपडेट झाली. सोबत खाली हा जो टॅब आहे, आता हा जो सेक्शन आहे पूर्ण लाईन दिसतोय, याला आपण म्हणतो आयटम ओव्हरव्ह्यू. आणि खाली जो आहे हा आयटम डेटा. तर इथे एरो आहे. जर तू सपोज दुसरी लाईन आयटम टाकली इथे कुठली तरी अजून एखादी, तर मल्टिपल लाईन आयटम ज्यावेळेस होतील त्यावेळेस इथे तू असं अपडेट होतील. आणि तू इथे स्क्रोल म्हणजे इथून सिलेक्ट करू शकतो की पर्टिक्युलरली कुठल्या लाईन आयटमसाठी या जे खालचे टॅब्स आहेत, लाईन आयटम डेटा आहेत, हा मटेरियलचा डेटा आहे, तो तुला बघायचा आहे. आता हा पहिलाच मटेरियल, एकच मटेरियल आहे, त्याच्या कंडिशन्स, प्राइसिंगच्या कंडिशन्स इथे अपडेट झाल्या. या व्यतिरिक्त तू स्टोरेज लोकेशन टाकू शकतो. आपल्याकडे स्टोरेज लोकेशन आहे SL01. ठीक आहे. तो इथे अपडेट झाला SL01 रॉ मटेरियल साठी. आपण डिस्क्रिप्शन बंद केलंय, पण इथे बघायचं झालं SL01 काय, तर इथे रॉ आहे. ठीक आहे. त्याला क्लोज करतो. त्याच्यानंतर इकडे बघायचं मटेरियल डेटा मध्ये, जर सप्लायरचा मटेरियल नंबर टाकायचा असेल तर इथे टाकू शकतो. UPC वगैरे असेल इथे टाकू शकतो. सप्लायर मटेरियल नंबर काय असतं? सप्लायर मटेरियल नंबर असा आहे की आता आपण आपल्या सिस्टम मध्ये मटेरियल नंबर काय बनवला आहे 42. असं गरजेचं नाही की आपला जो व्हेंडर आहे हा VN001 याची पण SAP असू शकते किंवा याचं दुसरं काहीतरी ERP सॉफ्टवेअर असू शकतं. त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये 42 नसेल, हा जो मटेरियल 42 आहे याच्यासाठी त्याच्याकडे काहीतरी ABC कोड असणार. तर तो सप्लायर मटेरियल नंबर सपोज आपण म्हटलो MAT42, हा त्याचा कोड असू शकतो त्याच्या सिस्टम मध्ये. तर त्याच्या सिस्टमचा कोड आपल्याला जर टाकायचा तर आपण इथे टाकू शकतो MAT42. आपल्याकडे काय फक्त 42 आहे, त्याच्याकडे MAT42 आहे. किंवा त्याला तो म्हणत असेल काहीतरी MAT145 असंही म्हणत असेल, तर त्याच्याकडे जे काय असेल ते एंट्री आपण इथे करू शकतो. त्यानंतर या मटेरियलच्या क्वांटिटीज वगैरे, वेट वगैरे तू इथे अपडेट करू शकतो. जनरली कोणी करत नाही. जर करायचं झालं, तुला वाटलं करायचंय किंवा बिझनेसची गरज असेल, बिझनेस म्हणत असेल की मला वेटचे डिटेल्स, व्हॉल्यूमचे डिटेल्स पाहिजे, तर तू टाकू शकतो. आता पर युनिट साठी म्हणतोय तो, बरोबर. नेट वेट आता हे आपण 100 मागवतोय, तर पर युनिट साठी वेट टाकायचा. सपोज आपला तो 1 युनिट 10 kg आहे, मग इथे तू 10 टाकला, इथे तुझं युनिट टाकलं kg, त्याला एंटर केलं. ग्रॉस वेट काय जे असेल ते टाकू शकतो तू. व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल, क्युबिक सेंटीमीटर मध्ये असेल, तो तू इथे टाकू शकतो. इथे कन्व्हर्जन मटेरियल मास्टरच्या हिशोबाने कन्व्हर्जन दिसते इथे. ऑर्डर युनिट टू ऑर्डर प्राइस युनिट. ऑर्डर युनिट काय तुझं 1 each, आणि ऑर्डर प्राइस युनिट पण 1 each आहे. ज्यावेळेस इथे इचच्या ऐवजी दुसरं युनिट मेंटेन असेल तर त्या हिशोबाने इथे कन्व्हर्जन दिसून येईल. किंवा तू मॅन्युअली सुद्धा इथे चेंज करू शकतो. जिथे जिथे व्हाईट फील्ड आहे ते तू चेंज करू शकतो. नंतर येतं तुझं डिलिव्हरी शेड्यूल. इथे तुझी जी काही डिलिव्हरीची डेट इथे टाकली आहे, इथे जर मी चेंज केली, सपोज 30 तारखेच्या ऐवजी मी एक्सपेक्ट करतो की मला डिलिव्हरी 1 तारखेला पाहिजे, 1 तारीख इथे चेंज होते. याला एंटर प्रेस कर. इथे डिलिव्हरी डेट अपडेट झाली. ती किती क्वांटिटी शेड्यूल केली तुझी, 1 तारखेसाठी 100 क्वांटिटी. तुझी डिलिव्हरी कधी सुरू होणार आहे, 1 तारखेला. ह्या डिलिव्हरीसाठी तू PR बनवलेला आहे का? जर PR च्या रेफरन्सने असेल तर इथे PR दिसणार. इथे रिक्विजिशनरी म्हणजे इथे आयटम आहे, तो PR चा किती नंबरचा आयटम आहे
कारण असं असू शकतं की एका PR मध्ये 15 आयटम आहेत सपोज, तर 15 पैकी हा जो आयटम आहे आपला PO मध्ये 10 नंबरला आहे, म्हणजे पहिल्या नंबरला आहे, तर PR मध्ये तो कदाचित 3ऱ्या नंबरला असू शकतो. ते केस टू केस व्हेरी होतं, तर त्या हिशोबाने ते तू अपडेट करू शकतो की कुठल्या PRचा आहे, कितवा लाईन आयटम आहे. ऑटोमॅटिक असेल तर ते ऑटोमॅटिकली ते अपडेट होऊन जाईल PRच्या रेफरन्सने जर तू बनवलं तर. ओपन क्वांटिटी म्हणजे अजून अशी क्वांटिटी जी डिलिव्हर व्हायची आहे. आता आपण PO बनवतोय म्हणून अजून काही डिलिव्हर झालंच नाही, म्हणून ते ओपन मध्ये 100 दाखवणार. ज्यावेळेस डिलिव्हरी होईल त्यावेळेस जितकी डिलिव्हरी होईल तितकी क्वांटिटी मायनस होऊन ओपन क्वांटिटी दिसेल. सपोज 40 क्वांटिटी डिलिव्हर झाली, 60 बाकी आहे, तर ओपन किती राहणार इथे? 60 क्वांटिटी राहणार. त्यानंतर इकडे पुढे डिलिव्हरी मध्ये ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स किती ठेवायचा, अंडर डिलिव्हरी किती ठेवायचा. ओव्हर डिलिव्हरी म्हणजे किती एक्स्ट्रा क्वांटिटी तू ऍक्सेप्ट करू शकतो. 100 युनिट आहेत, मी सपोज म्हणालो की मी ओव्हर डिलिव्हरी 10% ऍक्सेप्ट करू शकतो, म्हणजे किती होणार? 110 मी ऍक्सेप्ट करू शकतो. 100चे 10% 110. अंडर डिलिव्हरी मध्ये मी म्हणालो की मी 20% कमी ऍक्सेप्ट करू शकतो, म्हणजे जर याने 80ची क्वांटिटी पाठवली तर मी ऍक्सेप्ट करणार, पण 79 पाठवली तर मी ऍक्सेप्ट नाही करणार. ओव्हर डिलिव्हरी मध्ये 10% एक्स्ट्रा आहे, म्हणजे 110 ऍक्सेप्ट करणार पण 111 नाही करणार. ठीक आहे. शिपिंग इन्स्ट्रक्शन काही असतील वगैरे तर ते तू देऊ शकतो. ठीक आहे. ते अनलिमिटेडचा अर्थ असा आहे की किती येऊ दे, मला काही फरक नाही पडत, जरी तो टॉलरन्स दिलेला तिथे. त्यानंतर कुठल्या स्टॉक टाईप मध्ये तुलाही घ्यायची आहे. अनरिस्ट्रिक्टेड यूज आहे तुझा, ब्लॉक मध्ये घ्यायचं आहे, क्वालिटी मध्ये घ्यायचं आहे, इन्स्पेक्शन साठी वगैरे, तरी ते जनरली अनरिस्ट्रिक्टेड ठेवतो आपण. हे शेल्फ लाईफ वगैरे हे पेरिशेबलचे. रिमाइंडर, सपोज मला किती 1 तारखेला डिलिव्हरी पाहिजे, किंवा मी असं करतो मला 1 आठवड्यानंतर डिलिव्हरी पाहिजे. ठीक आहे. 15 तारखेला घेतो सपोज. ठीक आहे. तर पहिली डिलिव्हरी आता इथे जवळपास किती दिवसांचा फरक पडतोय तुझा डिलिव्हरी मध्ये. ऑर्डर तू आज बनवतोय 30 तारखेला आणि 15 तारखेला डिलिव्हरी पाहिजे, मध्ये 15 दिवसांचा गॅप आहे. तर पहिलं रिमाइंडर जे तू म्हणू शकतो मी 5 दिवसानंतर पाठवणार, दुसरा रिमाइंडर जे ते 10 दिवसानंतर पाठवणार, तिसरा रिमाइंडर आहे सपोज तू 12 दिवसानंतर पाठवणार. आणि प्लॅन डिलिव्हरी टाइम किती घेतला तू कन्सिडर केला, 15 दिवसानंतर पाहिजे तुला मिनिमम, तरी ते 15 दिवस तू मेन्शन करू शकतो. GR प्रोसेसिंग टाइम आहे, म्हणजे ज्यावेळेस GR होईल, ज्यावेळेस मटेरियल आल्यानंतर ऍक्च्युअल प्रोडक्शन साठी इश्यू करायचं झालं किंवा सेल साठी इश्यू करायचं झालं, त्याला किती वेळ लागणार, तर 2 दिवस आहे. 2 दिवस कुठून आले, तर आपण मटेरियल मास्टर मध्ये मेंटेन केले म्हणून 2 दिवस आले. पण PO मध्ये जरी 2 दिवस असेल, सॉरी मटेरियल मास्टर मध्ये जरी 2 दिवस असेल, तुला इथे चेंज करायचं आहे तर तू चेंज करू शकतो. ठीक आहे. डिलिव्हरी कम्प्लिशन, ज्यावेळेस ऍक्च्युअल हा डिलिव्हरी फुलफिल होऊन जाईल, हा PO कम्प्लीट होईल, त्यावेळेस तू मॅन्युअली याला डिलिव्हरी कम्प्लिशन मार्क करू शकतो, किंवा ज्यावेळेस GR होईल GR सोबत तू याला डिलिव्हरी कम्प्लिशन मार्क करू शकतो, म्हणजे याची डिलिव्हरी झाली, आता याच्यानंतर याच्या पुढे डिलिव्हरी नाही घ्यायची. पार्ट डिलिव्हरी सेम 100 आहे, 100 पैकी तू 40 ऍक्सेप्ट करशील, 60 ऍक्सेप्ट करशील, त्यासाठी पार्ट डिलिव्हरी पर आयटम. लेटेस्ट GR डेट ही तुझी अपडेट होईल ज्यावेळेस GR होईल. सपोज इनवॉइस मध्ये तुला इनवॉइस रिसेप्ट करायची आहे का, तुला GR बेस्ड इनवॉइस पाहिजे किंवा फायनल इनवॉइस पाहिजे. पहिली गोष्ट तर इनवॉइस रिसिप्ट तुला लागेल, स्टॉक मटेरियल आहे बरोबर, तर तुला इनवॉइस रिसिप्ट करायची आहे. फायनल इनवॉइस कधी करशील, ज्यावेळेस पूर्ण क्वांटिटी फुलफिल होते, पूर्ण डिलिव्हरी होते, त्यानंतर तू फायनल इनवॉइस करशील. GR बेस्ड इनवॉइस म्हणजे GR झाल्यानंतर तू इनवॉइस करशील, GRच्या बेसिसवरती, फक्त POच्या बेसिसवरती नाही, तू GRच्या बेसिसवरती इनवॉइस करशील. आणि ते टॅक्स कोड शिवाय आपण जनरली PO बनवत नाही. टॅक्स कोड आता जसं आपल्या भारतामध्ये GST वगैरे लागतो, कुठलीही गोष्ट तू बाय करतो त्याच्यासोबत तू 18% GST देतो, तर तसंच इथे कोणता टॅक्स कोड असणार आहे, आता इथे कन्फिगर केलेले नाहीत या फायनल वेगवेगळे टॅक्स कोड, तर इथे आपण एक कुठला तरी घ्यायचा, तो एक टॅक्स कोड घेतला. मग इथे कंडिशन मध्ये येतात तुझे प्राइसिंगचे डिटेल्स वगैरे. आपण 50 रुपये टाकले होते,
इथे 50 रुपये या कंडिशनला PBXX ग्रॉस प्राइसला 50 रुपये अपडेट झाले. इथे तुझा डिस्काउंट वगैरे असेल, सरचार्ज असेल, फ्रेट वगैरे असेल, त्या गोष्टी इथे तू ऍड करू शकतो. त्यानंतर इथे इंडिया स्पेसिफिक दिलंय वाटतं काहीतरी कंट्रोल कोड, आपल्याला चेंज नाही करता येते तर ठीक आहे. तिथे काहीच नाहीये, कस्टमाइज केलंय वाटतं कोणीतरी. टेक्स्ट मध्ये लाईन आयटम लेवलसाठी टेक्स्ट आहे. तर सपोज मी इथं म्हणतो लाईन आयटम 10 to be procured for 2025 कंपनी कोड. लाईन आयटम साठी काही इन्फॉर्मेशन लिहायची आहे ते लिहू शकतो. मटेरियल PO ची काही टेक्स्ट लिहायचं आहे. डिलिव्हरी साठी काही लिहायचं आहे. मटेरियल शुड बी इन गुड कंडिशन, काही टेक्स्ट लिहायचं आहे. MRP चा टेक्स्ट लिहायचं आहे. असे वेगवेगळे टेक्स्ट आहेत लाईन आयटम लेवलवरती ह्या मटेरियल साठी. इथे दुसरा मटेरियल घेतला, दुसऱ्या मटेरियल साठी वेगळं टेक्स्ट तू मेंटेन करू शकतो. इथे तुझा डिलिव्हरीचा ऍड्रेस आहे. जनरली हा ऍड्रेस तुझा प्लांटचा ऍड्रेस राहतो. इथे तू प्लांट टाकलाय P001, प्लांट आपण ऍड्रेस ऑलरेडी मेंटेन केलाय तो इथे टाकू शकतो. प्लस इथे ऍडिशनल तुला टाकायचं आहे नेम. तर नेम सपोज मी म्हणालो की ह्या कंपनीचं नेम होतं प्लांट वर ना XYZ प्लांट, सपोज ऍडिशनल नेम आहे त्याचं, ते तू इथे टाकू शकतो. इथे डिस्ट्रिक्ट नाही, जो डेटा नाही आहे सपोज तो तू त्याला मॉडिफाय करू शकतो. ठीक आहे. ऍडिशनल डिटेल पाहिजे इथे ऍड्रेस डिटेल्स वरती क्लिक करायचं. जसं प्लॅनचा आपण ज्यावेळेस बनवलं ते स्क्रीन ओपन झाली, सेम स्क्रीन इथे ओपन होईल तुझी. इथे तू ऍडिशनल डिटेल्स वगैरे ऍड करू शकतो. त्यानंतर इकडे कन्फर्मेशन, वेंडर कडून जे कन्फर्मेशन वगैरे येतं ते घ्यायचं की नाही घ्यायचं, इथे कन्फर्मेशन पाहिजे, इनबाउंड डिलिव्हरी पाहिजे वगैरे, त्या गोष्टी तू इथे मेंटेन करू शकतो. हे आपण नॉर्मली आता सध्या प्रॅक्टिससाठी ब्लँक ठेवू. त्याच्यानंतर प्राइस कंडिशन कंट्रोल, हे पण आता लगेच कामाचं नाही, रिटेल आपल्याला कामाचं नाहीये, हे पण सध्या व्हॅलिड नाही आपल्यासाठी. इन्कोटर्म्स वगैरे असतील काही, इन्कोटर्म्स फ्रेट वगैरेच्या बेसिसवरती राहतात की फ्रेटचा खर्च बायर करेल की सेलर करणार, किंवा फ्रेट पर्टिक्युलरली वेअर हाऊस पर्यंत आहे किंवा तुझ्या प्लांट पर्यंत आहे, किंवा जो डिलिव्हरी एजंट आहे, डिलिव्हरी एजंटचं स्वतःचं वेअर हाऊस असतं, तिथून तुला स्वतःला पिक करायचंय, तर त्याच्या बेसिसवरती ना वेगवेगळे इन्कोटर्म्स असतात, म्हणजे कोड असतात, त्या कोडला मिनिंग असतो. FOB झाला, परत म्हणजे मला पण लक्षात नाही आता, ते सेल्सचा पार्ट ऍक्च्युली तो, तर त्या ज्या गोष्टी आहेत इन्कोटर्म असतील. हा हे बघा आता, कॉस्ट अँड फ्रेट, याच्यामध्ये मटेरियलची कॉस्ट आणि फ्रेट पण कन्सिडर केला जातो. CIF, मटेरियलची कॉस्ट, इन्शुरन्सची कॉस्ट आणि फ्रेट, 3 कन्सिडर केले जातील. परत एक्स वर्क, त्या प्लांटच्या हिशोबाने प्लांट पर्यंत एक्स वर्क असतो. परत फ्री ऑन बोर्ड, बोर्ड करायचे चार्जेस काही नसणार आहे कदाचित तिथे. तर हे बरेचशा गोष्टी आहेत ज्या प्रॅक्टिकल सिनारिओज असतात, हे दरवर्षी थोडे फार चेंज होतात इन्कोटर्म्स वगैरे. जो काय असेल तो आपण इथे मेन्शन करू शकतो. ह्या लाईन आयटमच्या डिटेल झाल्या. आता इथे काही गोष्ट मिस झाली आहे की चुकीची झाली आहे वगैरे, ते जर चेक करायचं असेल तर इथे ऑप्शन आहे तुला चेकचा, इथे जायचं, इथे चेक करायचं. इथे तो एरर दाखवणार, तो म्हणतोय एंटर इन्कोटर्म लोकेशन 1. आता आपण इन्कोटर्म टाकलंय बरोबर, CIF चा अर्थ काय, कॉस्ट, इन्शुरन्स, फ्रेट. तर फ्रेट पण आहे, तर मग आपल्याला फ्रेट कुठल्या लोकेशन साठी पाहिजे, मग ते इथे टाकायचं आपण काहीतरी संभाजीनगर. ठीक आहे, डिटेल्स टाकले कारण त्याने तो एरर दिला आपल्याला. मग इथे मी परत चेक करणार, आता तो एरर देतोय का, नाही. तो एक वॉर्निंग सांगतोय की नेक्स्ट वर्क डे 16. आपण डिलिव्हरी डेट कुठली घेतली आहे, 15 ची घेतली आहे, ही 15 ची घेतली आहे. तर इथे 15 ला रविवार असणार आहे.
ठीक आहे. 15ला रविवार आहे म्हणजे ते काम चालू नाही. चालू आहे. हे कसं समजलं त्याला, कारण आपण ज्यावेळेस कंपनी डिपेंड केली त्यावेळेस आपण कॅलेंडर असाइन केलं होतं. हा काय याचा हा. इंडियाचा तर कॅलेंडर मध्ये 15 तारखेला सुट्टी आहे. मग तो आपल्याला फक्त वॉर्निंग देतोय की तुमची कंपनी ओपन असेल की नसेल आपल्यावरती आहे. पण तो फक्त वॉर्निंग देतोय की 15ला डिलिव्हरी घेऊ शकता का, कारण नेक्स्ट वर्किंग डे 16ला आहे. मग त्या वॉर्निंगच्या हिशोबाने जर तुला चेंज करायचं तर चेंज करू शकतो, नाहीतर स्किप करू शकतो. तर आपल्याकडे आता इथे एरर काहीच नाहीये, फक्त वॉर्निंग आहे. वॉर्निंगला आपण स्किप करू शकतो, याला कंटिन्यू करायचं आणि याला पोस्ट करायचा. हा झाला, याला सेव्ह कर. हा तुझा पीओ क्रिएट झाला. हा एकतर तू याला इथे डबल क्लिक करून ओपन करू शकतो किंवा मग डिरेक्टली ओपन करायचं. इथे साईडला ऑप्शन तुझ्याकडे अदर परचेस ऑर्डर, याला ओपन केला तो पीओचा नंबर ऑटोमॅटिकली येतो. एकतर एंटर प्रेस कर किंवा अदर डॉक्युमेंट वरती क्लिक कर. हा पीओ तुझा ओपन होऊन जाईल. आता हा पीओ सपोज व्हेंडरने आता आपल्याला मटेरियल पाठवलं